ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। जावळे दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मॅचच्या दिशेने। जावळे संघाने टॉस जिंकलाय, पहिल्यांदा फिल्डिंग पहिलं षटक घेऊन मनीष कडू तयार। लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळं फेकी होते तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा। 2 धावेनं श्री गणेश आहोत असताना पाटणोली संघाचा विशाल पाटील आणि राकेश कातकरीला बढती देण्यात आले, सलामीला पाठवलंय कारण 4 ओव्हरची मॅच आहे। आक्रमक खेळाडू पाटणोली संघाचा ओळखला जातो विशाल चांगल्या फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा। लेफ्ट केला होता हा चेंडू, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये बढोतरी, तिसरी धाव फलकावर। महेश मोर चषक या संपूर्ण विभागामधील एक शिस्तीची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, सचिन शेटघर किंवा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि एक वेगळी डिसिप्लिन नेहमीच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। यम भाई आमचे गोल्डन मॅन मंदार शेठ भगत संपूर्ण नियोजन सांभाळतात, यंदाचं वर्ष कुशल भगत अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट सांभाळतात या स्पर्धेची, आणि संपूर्ण महेशपूर शेलकरची त्यांना मिळालेली साथ। चांगला बॉल मनीष कडूचा, तीर्थाव निघून गेलाय, डॉट बॉल। निलेश 11 जावळे संघ नुकतीच मुंबईमध्ये जाऊन ट्रॉम्बेची स्पर्धा जिंकली या संघानं, आणि त्यामुळे मुंबई विभागामध्ये जाऊन अगदी 3-4 दिवसापूर्वीच ती स्पर्धा जिंकली आणि तो आत्मविश्वास घेऊन आणखीन एक नाईट स्पर्धा ते खेळतात। आणि ही स्पर्धा तर उल्वे नोडमध्ये अगदी गावाच्या बाजूला घरच्या मैदानावरच आपण म्हणूया। ओ यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रेट टू द प्रसाद घरात सापडलाय, पहिला धक्का लागेल तो पाटणोली संघाला। फर्स्ट विकेट डाऊन, सगळ्यात मोठा हादरा विशालला मात्र मैदान सोडावं लागेल, पहिला धक्का फक्त 3 धावा असताना। तर याच दरम्यान अनिरुद्ध पाटील पाटणोली गावचे माजी सरपंच यांचं आगमन झालंय। मी आपणास विनंती करतोय आयोजकाच्या वतीने आपण व्यासपीठ जाऊन स्थान बाबा। चला या अनिरुद्ध पाटील साहेब, आराध्या स्पोर्ट्स क्लब म्हटलं की संघाचे पुरस्कर्ते असतात, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। विकेट डाऊन, मनीष कडूला मात्र मिळाली सफलता। नवीन फलंदाज प्रतीक आणि टाइम अलर्ट करण्यात आला, 15 मिनिटांमध्ये जावळे संघ तुम्हाला 3 षटकं संपवायचीच आहेत, आणि नाही झाली तर तुम्हाला एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। आणि हा नियम कालच्या रात्रीपासून सुरू आहे। आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक थोडासा गडबडला होता त्या ठिकाणी, ओ चान्स होती, धावची जी शक्यता होती ती सुद्धा मावळले। बाईचा इशारा पंचांचा येत असताना 1 रन मिळेल एक्स्ट्राज मध्ये, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। प्रतीक पाटील आलाय नवीन फलंदाज, आणि एका बाजूला राकेश कातकरी हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु पाहूया सलामीला पाठवण्यात आलंय, पहिला चेंडू फेस करेल, समोर मनीष कडू सारखा तगडा बॉलर आहे, अशा वेळेला राकेश कातकरीची भूमिका काय असेल पहिल्या पावलवेच्या ओव्हरमध्ये। राईट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल, आडव्या बॅट ऑन साइडला, ही ताकद आहे या फलंदाजाची, विस्फोटक खेळण्यासाठी ओळखला जातो, आणि पहिला चेंडू फेस करत असताना राकेश कातकरीच्या बॅटमधून निघालाय षटकार। विकेटच्या वरून राकेशच्या पॅटमधून निघालेल्या षटकारानं टीमची टोटल 10 वर। थोडस प्रेशर आता मात्र मनीष कडूवर सुद्धा असेल। चांगला बॉल, फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला हलक्या आता एक्स्ट्रा कव्हरला, सिंगल मिळेल। हे क्रिकेट खेळायला सोबत षटकारानंतर मात्र स्ट्राईक, रोटेशन, सिंगल्स। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 11 धावा। स्पीडअप करत राहा। आतापर्यंत आपण पाहूया
घड्याळ चालू आहे. 4 मिनिटं आणि 21 सेकंद झालेले आहेत. 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर्स उरकल्या नाहीत. एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रदीप कडू येत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. मनीष कडूच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स ना. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅट अगोदर कदाचित फिरली गेली असावी. तदनंतर थोडासा गतीचा अंदाज झाला नाही राकेश कातकरीला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता प्रदीप कडू. चांगली सुरुवात झाली षटकाला. जेव्हा डॉट बॉलनं सुरुवात होते तेव्हा आपोआपच एखाद्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि हेच फार महत्वाचं सुद्धा असतं एखाद्या बॉलरसाठी. आडव्या बॅटनं ऑन साईडला पुन्हा एकदा ताणून दिलाय. राकेश कातकरी ऑन फायर नाव. त्याच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. रिव्ह्यू असणार आहे दोन्ही टीम्सना हे लक्षात घ्या. फक्त लेग बिफोर द विकेट आणि तुम्ही एज साठी बॅटकटसाठी घेऊ शकत नाही. बाकी कोणत्याही कारणासाठी तुम्ही रिव्ह्यू आपला संपवू शकता आणि पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा पंच घेऊ शकतील रिव्ह्यू. चेक केले जातील. वाईट बॉलसाठी चॅलेंज देण्यात आलंय खरं तर फ्रॉम फिल्डिंग टीम. पाहूया. वाईट बॉल. त्यामुळे रिव्ह्यू गमावला अंपायर. येस रिव्ह्यू गमावलाय. कोणताही रिव्ह्यू आता जावळे संघ तुम्हाला मिळणार नाही. नेक्स्ट बॉल प्रदीप कडू पुन्हा एकदा सज्ज होतील. लेंथ बॉल होता यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक साठी गेला होता. राकेश कातकरी वारंवार तेच करतोय. या अगोदर सुद्धा एक चेंडू डॉट खेळला होता. असं पुढं पाटणोलीचा स्क्वॉड दाखवला जातो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पाहू शकता सुंदर अशी पिक्चर क्वालिटी. tenniscricket.in आज 20 लाखाचा टप्पा आपल्याला ओलांडायचा आहे. जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्यांना सगळ्यांना विनंती आहे आपण सबस्क्राईब करा. इकडे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट एलईडी स्क्रीनच्या वरतून उडवलं या बॉलला. राकेश कातकरीची पॉवर पाहायला मिळते. तिसरा षटकार. साहिल नाईक याच्यासाठी एक पारितोषिक घेते. झेलसाठी 200 रुपये बंगला बॉईज कडून हे पारितोषिक असेल. परंतु राकेश कातकरी आक्रमक झाला. आज सलामीला पाठवण्याची खरं तर खेळी कॅप्टनची चांगलीच यशस्वी झाले आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 स्ट्रोक्स निघाले. षटकार. धावसंख्या मात्र झपाट्यानं विकसित होत असताना आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे. 24 धावा धावफलकावर लागल्यात सुद्धा. सुपर बॅटिंग फ्रॉम राकेश कातकरी. प्रदीप कडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्वीप केला यावेळेस मात्र बॉल गॅप मध्ये आहे. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा खात बाउंड्री लाईन पार. 4 धावांकरता
धावसंख्या 4 ने जम्प करेल आणि स्कोर 28 वर. मोठा स्कोर आता मात्र उभा राहतोय. प्रतिस्पर्धी टीम मध्ये प्रसाद गरज सारखा आक्रमक फलंदाज आहे आणि याचाच विचार करून पाटणोली संघाने आता मात्र धावा जमवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं प्रसाद गरज समोर एक मोठं आव्हान द्यायचं याच इराद्यानं सध्याच्या घडीला खेळ सुरू आहे तो राकेश कातकरीचा. फुलं लेत होता यावेळेस हा चेंडू खोलात टाकला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. इकडे दुसरं षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर तब्बल 28 धावा. सन्माननीय श्रीधर शेठ भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय श्रीधर शेठ आपणास आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. मी कुंदनजी भगत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावा. आणि सचिन शेठ गरत या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांचे सुपुत्र तनिष शेठ भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तनिष शेठ गरत आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. आणि या श्रीधर शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कुंदनजी भगत त्याचप्रमाणे सचिन शेठ गरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. पंकजचा पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता. बॉल हवेत आहे. झेलची संधी आणि झेल सोडलाय. संदेश मात्रे नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम दिस फिल्डर. नाराज आहे कारण मगासपासून पार्टनरशिप चांगली झाली त्यामुळे कुठेतरी ही भागीदारी तोडण्याची गरज होती आणि झेल्स घ्यावे लागतील. थोडेसे कठीण जरूर असतील परंतु तुम्ही एकदा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आल्यानंतर एक्सक्युजेस देऊ शकत नाहीयेत. तुम्हाला एक्स्ट्रा ओतावंच लागतं प्रत्येक झेलसाठी. फुलं लेत होता. चांगला बॉल पंकजचा ड्राईव्ह केलाय समोर मिडॉनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय. सिंगल मिळेल. थोडंसं रोख लावावा लागेल धावसंख्येवर. थोडी रिस्ट्रिक्ट करावी लागेल ती धावसंख्या. सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्कोर कार्डवर लागल्या त्या 31 धावा 31. पंकज एक नामवंत अष्टपैलू खेळाडू या टीमचा आणि त्याच्याकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याच्या. पाहूया. ओ डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला ठोकलाय. उत्तुंग षटकार. तनिष शेठ यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. कबाड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेठ गरत यांचे सुपुत्र आहेत. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी. परंतु इकडे हँडसम खेळ सुरू आहे राकेश कातकरीचा. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या पॅटमधून निघालेत. एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला आणि एक लॉंग इनिंगकडे मात्र तो वाटचाल करतोय. 29 धावांची खेळी आतापर्यंत त्यानं साकारले आणि पाटणोली संघाची धावसंख्या आहे ती 37 धावा 37. पंकज कमबॅक करत असताना चांगला बॉल यावेळेस मात्र टर्न झालाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. सुपर बॉलिंग आणि या डावकुराताच्या गोलंदाजाने हेच करायचं असं. लेंथवर टप्पा पडला ना तर मग डावकुराताच्या गोलंदाजांचा तो आउट स्विंग तो लेग ब्रेक खेळणं उजव्या हाताच्या फलंदाजांना फार कठीण जातं. आणि इकडे मात्र षटकारानंतर मात्र काय कमबॅक केलंय ते पंकज गरतनं. 2 चेंडू राकेश कातकरीला निर्धाव खेळवलेत. आडवा बॅटनं यावेळेस मात्र पुलचा फटका समोरच्या दिशेला जमिनीलगत लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल मिळेल. राकेश कातकरीकडे स्ट्राईक पुन्हा एकदा येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 38 धावा. सुभाष शेठ पाटील साहेब पंबावी पाडा आपण पाहू शकता. त्यानंतर अशोक शेठ भगत आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला 4थं षटक. साहिल नाईक आलाय आणि साहिल नाईक साठी विकेट हॅट्रिकला बंगला बॉयज कडून एम्बाय किती 1000 10 बोटं केली. मला असं वाटलं की 10,000. तर भानुदासजी कडू जावळे जर आपण आला असाल तर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपणा सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. साहिल नाईक आलाय.
आणि इकडे मात्र जेलची शक्यता आणि जेल टिपलाय बिग विकेट मैदानाच्या बाहेर, ज्यानं अक्षरशः पाहायला गेलं तर गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. राकेश कातकरीला मात्र बाद केलाय. साहिल नाईकनं ही दुसरी सफलता स्वर्गीय निलेश इलेव्हन जावळे टीमसाठी. साहिल नाईकनं झेल टिपलाय. बाय 200 रुपयांचं बक्षीस लागू झालंय. आमच्या गुणसंख्या लेखकांकडे जमा करा आपण. नवीन फलंदाज पाटणोलीची ओळख तन्मय पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. थोडासा उशिरानं आज खेळण्यासाठी आलाय. 4थ्या क्रमांकावर नामवंत फलंदाज या टीमचा. पाहूया इथून मात्र 5 चेंडू त्याच्या हातामध्ये असतील. पहिल्याच बॉलवर राकेश कातकरी बाद झालाय. साहिल नाईकनं भन्नाट सुरुवात केली मित्रमंडळी. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपलाय. दुसरा बॉल. हो तन्मय आल्या आल्या समोरच्या दिशेला लॉंग ऑफच्या वरतून खेचलाय. ओळख आहे या फलंदाजाची. पहिल्याच बॉलवर षटकार. सहा धावेनं टीमची टोटल 44 या आकड्यावर 44 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय तन्मय पाटीलनं. ओ इकडे मात्र पुलचा फटका थोडासा मिसक्यूट झालाय. बॉल शॉर्ट फाईनकडे सरकलाय. पियुष त्या ठिकाणी आहे. तिकडे दुसऱ्या धावेचा कॉल आणि इकडे पहा राहुलच्या हातामध्ये चेंडू. शॉर्ट रनचा सुद्धा पंचांचा इशारा आलाय. एका चेंडूवर बरंच काही घडलंय. पहिल्यांदा बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, जेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्यानंतर दुसऱ्या रनसाठी धावले. तिकडे शॉर्ट रन झाली. रनआउटची शक्यता होती, ती सुद्धा मावळली. त्यामुळे एकच धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टोटल मूव्स टू 45 नाव. 45 धावा. परंतु तन्मय पाटील स्ट्राईक एंडला आलाय. खरं तर ते रोखता आलं असतं. या सुद्धा गोष्टी बऱ्याच वेळेला कधी कधी महत्वाच्या ठरतात. मुख्य फलंदाजाला तुम्ही पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणले. साहिल नाईक लेफ्ट केला होता बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. 46 धावा. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ द फिल्डर धावलाय. संदेश आता मात्र जेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. परताप लागेल तन्मय पाटील. एक षटकार मारून तंबूच्या आश्रयाला. मंगेश स्मृती कोंबडूचे संघ जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपण रिपोर्ट करा. यावेळेस हा फटका चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. झेल सुटलाय. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता आणि या चौकाराच्या सहाय्याने अर्धशतक धाव फलकावर. पाटणोली संघ 50 धावा कंप्लीट करेल. चला चेंडू द्या. 50 धावा धाव फलकावर. चांगली टोटल खरं तर या मैदानावरची. त्यामुळे प्रसाद गरजला खेळावंच लागेल ही मॅच, असं सध्याच्या घडीचं इक्वेशन सांगतंय. काही झालं तरी प्रसाद गरजला खेळावं लागेल हा सामना. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. संदेश मगाशी कॅच सुटला होता, त्यानंतर कॅच घेतली, परत मिसफील्ड झाली. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. साहिल नाईक 1 चेंडू शिल्लक असेल. साहिल नाईक पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल आला होता. लेफ्ट केला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय.
आणखीन एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. तुषार पाटील आहेत. आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इट्स अनादर वाईट बॉल. साहिल नाईकच्या या ओव्हरमध्ये हा तिसरा वाईट बॉल येतोय. त्यामुळे 9 चेंडूचं षटक हाताळावं लागेल. हा सुद्धा चेंडू सोडलाय. आणखीन एक वाईट बॉल. चौथा वाईट बॉल येत असताना आणि A1 जोडी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. एरियल व्ह्यू आपण पाहतोय आणि खेळपट्टीची आखणी जी केली खरं तर या DR कोळी त्यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि ही खेळपट्टी ज्यांनी बनवलंय ते आमचे तळवली नवी मुंबईचे चिंतामण वैती यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवण्यात आले. रिव्ह्यू करण्यात आलाय. व्हाईट बॉलसाठी अंपायर्स कोणी बॅट्समन कॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आय थिंक येस फेअर डिलिव्हरी. त्यामुळं शेवटचा चेंडू होता. रिव्ह्यू सुद्धा बाकी होता. घेऊन टाकला पाटणवलीनं आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आमचे साथी गुणसंख्या लेखक प्रणय मात्र आम्हाला कळवतील. धावा झाल्यात या मॅचमध्ये तब्बल 53 धावा. तगडा स्कोर उभा केलाय. त्यामुळे घाम गाळावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये स्वर्गीय निलेश शिलेमन जावळे संघाला. चला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाचा संघनायक आपण बी रेडी. अलर्ट मोडमध्ये राहा आपण. आणि पार्थ घरत आपण कुठे असाल तो विनंती आपण मंचावर या. 24 बॉल आणि 54 धाबांचं टार्गेट सेट करण्यात आलं. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय आणि कदाचित विजेत्या संघामध्येच आपण हा सामना खेळवतोय. आणि पाटणवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिरुद्ध पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मंचावर या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला सलामीची जोडी पाठवा. निलेश शिलेमन जावळे आधीच बॉल चॉईस करून ठेवा. 3 ते 4 बॉल चॉईस करून ठेवा आणि पाठी घेऊन जा. अंपायर्सकडे बाकीचे बॉल द्या. बॉल गेला की थांबायचंच नाही त्याची वाट बघत. आपला पाठीराखा जाईल फेकेल. आपल्याला लगेच चेंडू नवीन घ्यायचा. अंपायर गेला की घ्यायचा. भरपूर चेंडू आणून ठेवलेत आयोजकांनी त्यामुळे चिंता करू नका. चला सलामीवीर जाऊ द्या. ही खेळपट्टी आपण पाहतोय. संपूर्ण पिच आखणी करण्यात आली. DR कोळी आमचे. त्यानंतर सुंदर अशी सपाट खेळपट्टी आमची चिंतामण वैती तळवली नवी मुंबई ज्यांच्या माध्यमातून करत बनवण्यात आले. आणि चिंतामण वैती यांनी खेळपट्टी बनवली की अगदी 2-3 महिने सहजपणे टिकते. त्याच्यावर नंतर मॅचेस संपल्यानंतर आपण रोज सराव सुद्धा करू शकतो. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. टार्गेट मोठं आहे या मॅचमध्ये. 4 ओव्हर्समध्ये 13.5च्या सरासरीनं पुढे सरकायचं आहे. 54 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. आणि प्रसाद घरत जर उभा राहिला तर त्याच्यासाठी हे टार्गेट मोठं नसेल. कारण अशा अनेक इनिंग्स मात्र त्यानं साकारल्यात आजपर्यंत. जावळे संघासाठी अनेक वेळेला विजयाचे क्षण दिलेत या खेळाडूंना. आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सध्याच्या घडीला मात्र सुपर डुपर फॉर्ममध्ये असणारा उच्च दर्जाचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर वेगवेगळे व्ह्यूज दाखवले जातात. टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून 5-5 कॅमेरे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून करत ही स्पर्धा कव्हर केली जाते.
एवढ्या कॅमेऱ्यानं तुमच्यापर्यंत प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आमची सगळी टेनिस क्रिकेट डॉट ची टीम करते आणि 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडायला अवघी 3 ते 4 हजार फक्त बाकी आहेत. त्यामुळं विनंती आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, आपण सबस्क्राईब केलं नसेल हे चॅनल तर आजच हे सबस्क्राईब करा. जर शेलगर नाईट स्पर्धेमध्ये जर हा विक्रम झाला तर आम्ही प्रत्येक वेळेला सांगू शकतो की 20 लाखाचा टप्पा शेलगर नाईट स्पर्धेमध्ये ओलांडलाय. त्यामुळे शेलगर नाईट स्पर्धा तुम्हाला आवडत असेल तर प्रत्येकाला कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे, टेनिस क्रिकेट .in वर प्रेम करा आणि सबस्क्राईब बटनला क्लिक करा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल प्रसाद गरजसाठी थांबवला मिडॉनला, कोणती धाव येणार नाहीये. सर्कल फोडावं लागेल आणि त्यासाठी ओळखला जातोच प्रसाद. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 फिल्डर सध्याच्या घडीला आहेत. प्रसाद गरजसाठी लॉंग ऑफ आणि वायडिश लॉंग ऑन असे 2 फिल्डर बाहेर ठेवण्यात आले. पहिलं षटक योगेश पाटील करतोय. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस थोडासा बाहेर होता, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल आणि एक्स्ट्राज मात्र खातं उखडलंय ते निलेश शिलेबन चावळे संघाचं. पहिली धाव फलकावर. ही संपूर्ण फिल्डिंग साईड आपण पाहू शकता आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ओ पाकपुटून पूल केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, फटका फसला होता प्रसादचा. राकेश येईपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात 2. मिस टायमिंग स्ट्रोक होता, काही वेळ थोडासा काळजाचा ठोका चुकला असेल जावळे संघाच्या समर्थकांचा. बराच दूर होता राकेश, वाडिश लॉंग ऑनला होता, तिथून मिडविकेट पर्यंत अंतर जरूर कापत आला परंतु तोपर्यंत मात्र झेल खाली पडला होता. ओ यावेळेस मात्र ऑफ ड्राउन केलाय, लॉंग ऑफला भेदत बॉल चाललाय, सीमा रेषा पार. 6 धावांकरता प्रसादच्या बॅटमधून षटकार. सुरुवात झाली आता मात्र प्रसाद गरजच्या फलंदाजीला. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, यावेळेस मात्र लॉंग ऑन सरकवला होता, व्हेरी स्ट्रेट फटका पाहायला मिळतोय. आडवा बॅटने प्रसाद गरजच्या बॅटमधून लॉंग ऑन बॉर्डर लाईन पार. 4 धावा. नासाबा चौकार आहे. तर जावळे संघ अर्थातच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, साई देबा बैलाचे मालक आणि वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद शेटकडू आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्यास विनंती आहे आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. संपूर्ण आपण पाहतोय फील्ड सेटअप 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो बॅकवर्ड पॉइंट आहे, कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. फुल टॉस आहे, ऑन साइडला खेचलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, तडाखेबंद फटका प्रसादच्या बॅटमधून. चांगलाच प्रसाद योगेश पाटीलला. खरं तर पहिल्या चेंडूवर त्याचा मिसटायमिंग स्ट्रोक झाला होता आणि त्यानंतर तो थांबणारा नव्हताच. थोडस क्षेत्ररक्षणात. Oh, what a catch! Agent taken, first wicket down, and Prasad Garat deepat now. मोठा हादरा. निलेश 11 जावळे संघाचा विस्फोटक फलंदाज, हार्ड हिटर बॅटर प्रसाद गरात निराश मानेना तंबू मध्ये दाखल. पाटणोली संघाला आणि तीच विकेट मात्र प्राप्त करून दिले. जबरदस्त झेल टिपला. विशाल पाटीलचं सुद्धा आपण कौतुक करूया, ज्या पद्धतीनं हा झेल टिपलाय पहा. उंच उडी मारत मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हा झेल टिपायचा आणि त्यानंतर हे तगडं सेलिब्रेशन पाहायला मिळालं पाटणोली संघाचं. कारण त्यांना माहिती आहे
सगळ्यात महत्वाची विकेट तर ती घेतली आहे, परंतु त्या अगोदर प्रसाद घरातनं चांगली सुरुवात करून दिली. 6 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलंय, त्यामुळे एक चांगली स्टार्ट दिले. आता या चांगल्या स्टार्टचं शेवटामध्ये रूपांतर कसं करायचं आता हे मधल्या फळीतील फलंदाजांवर निर्भर असेल. साहिल नाईक त्यानं मगाशी एक झेल टिपला साहिल नाईकनं आणि लगातार 3 षटकारांना आता 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बंगला बॉईज यांच्याकडून साहिलसाठी हे पारितोषिक असेल. तन्मय आलाय दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीने टाकलेला इकडे सापडला असता तर कदाचित तेवढाच वेगानं फेकता आला असता. पहिली रन. धावसंख्या 20 या खेळावर 54 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 20 धावा. नॉट बॅड. चांगली सुरुवात झाली स्वर्गीय निलेश शिलेपन जावळे संघाची. अजूनही 34 धावा दूर आहे. 17 बॉल 34. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. हे इक्वेशन मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. पाहूया मनीष कडू ऑन स्ट्राईक नाव. मनीष कडू सुद्धा तेवढाच विस्फोटक फलंदाज ओळखला जातो या टीमचा आणि प्रसाद गरज गेल्यानंतर थोडा जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल कारण जी सुरुवात तर त्यांनी करून दिली पण त्या सुरुवातीला एक चांगल्या शेवटामध्ये कशा पद्धतीनं परावर्तित करायचं हे आता मात्र त्यांनाच ठरवावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला पाटणोली संघाचा विचार केला तर प्रसाद गरजच्या जाण्यानंतर थोडासा ॲडव्हान्टेज त्यांना मिळालाय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल सोडलाय आणि इकडे फलंदाज कदाचित पंचांचा इशारा आलाय. राईट करण्यात आलाय तिसऱ्या पंचांची मदत त्यामुळे झेल सुटला होता परंतु त्याच वेळेला मात्र त्याच पुढच्या सेकंदाला हा थ्रो सुद्धा परफेक्ट झालाय. पाहूया एक्झॅक्टली काय काहीच झालंय कॅमेरामध्ये परंतु सहजासहजी राकेश मात्र झेल कधीही सोडत नाही. कदाचित अर्ली सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये त्याच्याकडून झेल तर सुटला नाही ना. वेल शॉट आहे. वेल शॉट राहिलाय. विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. निलेश इलेवन जावळे संघाचा आणखीन एक फलंदाज यावेळेस माघारी परतेल. मनीष कडू खाते उघडू दिलं नाहीये. 0 बाद. फलंदाज बाद झालाय. त्याच बॉलवर खरं तर मनीष कडू बाद झालाय. फक्त विकेट मिळाली असती तन्मयला खात्यामध्ये 5 पॉईंट मिळाले असते तेवढेच फक्त त्याला मिळणार नाहीये. बाकी फलंदाज मात्र बाद झालाय त्यामुळे फारसा फायदा झेल सुटल्यानंतर झालेला नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक चेहरा जावळे संघाचा राहुल गरज दाखल झालाय. लढावं लागेल मॅच मध्ये. प्रेशर आता मात्र बनत चाललंय जावळे संघावर. आल्या यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. धमाकेदार स्ट्रोक. साहिल नाईकचा धमाका. बॉल सीमा पार षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचलाय 27 वर. अर्ध्या धावा झाल्यात जावळे संघाच्या धावफलकावर. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये आहे. फुलटॉस बॉल खरं तर शॉर्ट सिलेक्शन मित्रमंडळी रॉंग. थोडंसं गॅप शोधायला हवी होती. रन्स मिळाल्या असत्या कारण कदाचित त्या एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला बीट केलं असतं तर पाठीमागे फिल्डर्स नव्हते. रन्स अजून मिळाल्या असत्या. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉल मध्ये 27 धावा करायच्या आहेत. बॅकफुटवरून कट केलाय. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम साहिल नाईक. बॉल गेलाय थोडी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2-2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील या मॅच मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 29 या आकड्यावर. 29.
13 बॉल 25 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आजच्या रात्रीमध्ये दुसरी लढत सुरू आहे. सुंदर ड्राईव्ह आहे, कबसला क्षेत्ररक्षक आहे, बॉल थांबवलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा होतील पूर्ण. चांगले फटके येतात. साहिलच्या बॅटला बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होतोय आणि त्याचमुळे 2-2 धावा सुद्धा कदाचित महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये. धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31 धावा. म्हणजेच काय येणार आहे 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. गरज आहे. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर बी रेडी. पहिला सामना कमालीचा पाहायला मिळाला वडाफोन वहाळ संघाच्या विरोधामध्ये. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघानं बाजी मारली. तर जाऊया ड्रिंक्स ब्रेक नंतर. पुन्हा एकदा सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 2 ओव्हर्समध्ये 23 करायचे आहेत. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा येतात. हे षटक मात्र मित्रमंडळी निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कमी धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं टेन्शन येऊ शकेल, परंतु या ओव्हरमध्ये 10-12 धावा दिल्या जर गोलंदाजानं तर सामना बॅलन्स राहील. राकेश कातकरीला बोलवण्यात आलंय. सोडून दिला होता. चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय माहुल कोळीवाडाचे हेमंत कोळी सर आहे. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायर आणि ग्रामीण धमाका बिग बॅश या ठिकाणी अंपायरिंग केले दीपक बोराडे सर आहेत. आणि त्यांचे बॉस द ग्रेट बॉस नीरज राणावत. नीरज राणावत दी बॉस. सचिन शेट म्हणतात ते आहेत पुढे, पण ते बरोबर जवळून इकडून तिकडून बघत असतात. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. ओ वॉज द राकेश शेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका होता. लाजवाब राहुल. मन खुश केलं या फटक्यानं. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. अगदी सरळ रेषेमध्ये. धनुष्यामधून बाण सुटल्यानंतर जसा सरळ जातो ना अगदी तसाच सरळ फटका. आणि सचिन शेट घरत यांनी खरं तर एक आठवण आम्हाला दिली. आज मैदानावर जेव्हा 2 बॉलमध्ये 2 षटकार हवे होते किंवा 3 बॉलमध्ये 3 आणि जुन्या मैदानावर तेव्हा याच राहुल घरतनं मात्र ते लगातार षटकार मारत संघाला जिंकून दिलं होतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला या सुद्धा आठवणी फार महत्त्वाच्या ठरतात. थोडंसं मोटिवेशन मिळतं खेळाडूंना सुद्धा. आणि तो फॉर्म सगळ्यात विध्वंसक खेळाडू ओळखला जातो या टीमचा. चेंज ऑफ पेस. धीम्या गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सापडणं गरजेचं होतं, तरच कुठेतरी डायरेक्ट हिट करता आलं असं. चांगलं व्हेरिएशन राकेश कातकरीचं. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 39 नाव. 39 धावा धाव फलकावर. शेवटचे 10 बॉल 15 धावांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड नाव. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर.
अपील पाहायला मिळते. वेट केलंय साहिलला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटकारानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज राकेश कातकरी. आज त्याच्याच बॅटमधून धावा निघाल्यात पाटणवलीसाठी. काय विध्वंसक इनिंग मात्र साकारली होती. 4 षटकार 1 चौकार 30 धावांची खेळी याच राकेश कातकरीनं साकारली होती. आणि आता मात्र गोलंदाजीमधून जिंकवायचं असेल पाटणवली संघाला तर याच षटकामध्ये आता रोखावं लागेल. आणि पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर तो रोखतोय सुद्धा. ओ इनसाइड एज लागली होती. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जात असताना कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. कमबॅक केलं जाते. पुन्हा एकदा पाहायला मिळते या मॅच मध्ये आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणवलीचं. आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावांची गरज आहे. सावळे संघाचे समर्थक हेच म्हणत असेल निदान या 2 बॉलमध्ये एखादी बाउंड्री तरी यायला हवी. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचे 7 बॉल आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. या स्पर्धेचे प्रणेते ज्यांना पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय सचिन शेठ घरत. महत्वाचा चेंडू आहे मित्रमंडळी. या मॅचचा कदाचित कोणत्या दिशेला मॅच जाणार, पाटणवली किंवा जावळे, हा चेंडू सगळ्यात महत्वाचा ठरेल या मॅच मधला. शेवटचे 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 धावांची गरज आहे. आणि इकडे राकेश कातकरी कशा पद्धतीने चेंडू सादर करेल याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. समोर राहुल. लोवा फुल टॉस बॉल वळवलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये. सिंगलच कदाचित मिळू शकेल. आपल्याकडे स्ट्राईक तर ठेवेल तो. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या स्वर्गीय निलेश 11 जावळे संघाच्या. 41 धावा बरोबर शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. पहिला बॉल वाईड, त्यानंतर षटकार, म्हणजे पहिल्या बॉलवर 7 पडल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्या राकेश कातकरींना. चला जास्त एकत्रित येऊ नका पाटणवली संघ. या स्पर्धेचे नियम काहीसे वेगळे आहेत जे इतर स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीत, परंतु इकडे नियम वेगळे आहेत. त्यामुळे एकत्रित येण्याची परमिशन नाहीये अंपायर्सना सुद्धा. अंपायर सुद्धा एकमेकांशी बोलायला सुद्धा त्यांना परवानगी नाहीये. एकदा आतमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहता अंपायर्स एक इनिंग झाल्यानंतर बाहेर येतात, गप्पा गोष्टी करतात. काही अंपायर सुट्टा बिट्टा मारून जातात परत आतमध्ये. त्या गोष्टी घडतात, परंतु इकडे नाही. इकडे अगोदर ठणकावून सांगितलंय की आतमध्येच राहायचंय. पोझिशन सुद्धा चेंज करायच्या नाही त्याने. ॲडव्होकेट अस्मित गरज यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आपण या मंचावर. सुयोग पाटील 4थं षटक घेऊन पाटणवली संघाकडून सज्ज होतोय. शेवटचे 6 बॉल आणि 13 धावांची गरज. प्रशांतजी भगत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. बॅकफूट वरून पूल केलाय, परंतु समोरच्या दिशेला इकडे डिस्टर्बन्स पाहायला मिळालं. आणि इकडे फलंदाज कदाचित या सिरीज पंचांचा इशारा. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्यांदा खरं तर त्या श्वानानं त्रास दिला क्षेत्ररक्षकाला. अचानकपणे तोही गोंधळून गेला. एक्झॅक्टली होते काय पाहूया रिप्ले मध्ये हा मजेशीर किस्सा. परंतु बऱ्याच वेळेला हे किस्से घडताना मॅच हातामधून जाऊ शकते, परंतु आयोजक याच्यासाठी काही जबाबदार नाहीयेत, कारण ते आपल्या हातामध्ये नाही. अगदी स्ट्रेट पुन्हा एकदा फटका सजवला होता. तुषार त्या ठिकाणी होता. त्यानंतर चांगलं कव्हरअप, चांगला थ्रो आणि इकडे मात्र रनआउट. साहिल बाद झाला. नवीन फलंदाज आता मात्र पट्टीकडे जाईल. पंकज घरत आणखीन एक चांगला फलंदाज. आता याच जोडीला मात्र शेवटपर्यंत राहावं लागेल.
राहुल जोपर्यंत आहे तोपर्यंत जावळेकरांना चिंता करण्याचं काम नसेल, कारण खेळाडू काही करू शकतो. 5 बॉल 12. ओ यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फटका, बॉल हातामधून निघालाय. चान्स होती त्या ठिकाणी आणि गेम चेंजर कदाचित ठरू शकेल. मुवमेंट आहे या मॅच. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि मिळतील तब्बल 6 धावा. वरुण हा झेल नाही, कॅच नाही, कदाचित ही मॅच सोडली असेल. गोल्डन चान्स होती. सगळ्यात भरवशाचा फलंदाज या सिच्युएशनला बाद झाला असता तर पाटोली संघ मी तर म्हणेन नक्कीच या मॅच मध्ये असता. परंतु आता मात्र समीकरण बदललेत या मॅचची. आता धावा पाहिजेत त्या फक्त 6 आणि चेंडू बाकी ते 4. सोडून दिला हा चेंडू. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बोराडे सर आहेत. अतिरिक्त रन मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या 1 पुढे जाईल. शेवटचे 4 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज आहे. राहुलच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम आहे. 4 बॉल 5. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाही आहे. आणि त्याचमुळे इकडे मात्र कमबॅक करायचं असेल तर राहुलला खरं तर रोखावं लागेल. त्याला जास्तीत नॉनस्ट्राईक एंडला ठेवावं लागेल, अन्यथा विकेट्स घ्याव्या लागतील, तरच कुठेतरी आता पाटोली संघ मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. ओ फटका फसलाय. बॉल हवे पुन्हा तोच फिल्डर. ओ पुढे गेला. बॉल सीमा पार. आज खरं तर विलन ठरेल आणि मॅच कदाचित हातामधून निसटले आता मात्र पाटोलीकरांच्या. कारण फक्त एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्रेशर होतं खरं तर वरुणवर. जेल सुटल्यानंतरचं प्रेशर आणि त्याच दबावाखाली त्याच्याकडून आजच्या रात्री क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये. विलन जरूर ठरेल, परंतु आजची रात्र लवकर विसरावी लागेल वरुणला. चला खारकोपर संघाचा कॅप्टन आपण लवकर या प्लीज धावत. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर केले बॉलला. एक डाव त्या ठिकाणी कंप्लीट जरूर झाले आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो निलेश 11 जावळे संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक अभिनंदन टीम जावळे. हार्ड लक आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली. शेवटपर्यंत मॅच मध्ये जरूर होता, परंतु कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ.